नमस्कार. नमस्ते. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर आर्किटेक्ट प्रमोद चौगुले सर. मास्टर आर्किटेक्ट असं म्हणण्याची 2-3 कारणं आहेत असं मला वाटतं. त्यातलं पहिलं कारण अर्थातच त्यांनी मास्टरी केलेली आहे त्याच्यात, कारण 40 वर्षांचा अनुभव त्यांना या क्षेत्रात आहे. दुसरे मास्टर ते असे आहेत, की आम्ही मगाशी गप्पा मारत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं, की आर्किटेक्ट बरोबर त्यांनी एम-बी-ए एच-आर हे कॉम्बिनेशन केलं. त्यामुळे ते दुसऱ्या अर्थानं, एका अर्थानं मास्टर आहेत. आणि तिसरे मास्टर यासाठी आहेत, की भविष्य कसं असतं, म्हणजे आपण कायम असं म्हणत असतो, की काही लोकांना पुढचं दिसत असतं, भविष्यात काय होणार आहे किंवा काय घडणार आहे किंवा कशाची डिमांड येणार आहे. त्यांना ही ग्रीन बिल्डिंगची डिमांड माझ्यामध्ये काही वर्षांपूर्वीच माहीत होती आणि म्हणून त्यांनी त्याच्यात सुद्धा एक वेगळा स्टडी आपला केला. आणि अर्थातच जेव्हा इतक्या वर्षांचा मोठा स्पॅन असतो, 40 वर्ष एखादी व्यक्ती एखाद्या सेक्टरमध्ये काम करते, तेव्हा त्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करते. त्याप्रमाणे त्यांनी अगदी रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, इन्स्टिट्यूशनल किंवा एज्युकेशनलमध्ये तर त्यांचा हातखंडा आहेच. तर अशा प्रोजेक्ट्सवर काम केलंय. गव्हर्नमेंटच्या काही महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सवर काम केलंय. काही अपकमिंग फार इंटरेस्टिंग प्रोजेक्ट्स आहेत, ज्याच्याबद्दल आता आम्ही बोलत होतो. त्याही बद्दल आपल्या सगळ्यांना मी सांगणार आहे. त्यामुळे आता जास्त वेळ न घालवता थेट त्यांच्याशी गप्पांना सुरुवात करूया, बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. तर पुन्हा एकदा आपलं मनःपूर्वक स्वागत. नमस्ते. कारण तुम्ही थँक येता यू. आणि तुमच्यासारखे काय म्हणतो आपण, अनुभवी नामांकित आर्किटेक्ट जेव्हा अशा प्लॅटफॉर्मवर येतात. बिल्ड आयकॉनचा उद्देशच हा आहे, की तुमच्यासारख्या लोकांकडनं तुमचा हा प्रवास ऐकून घ्यायचा आहे. तुम्हाला आलेले अनुभव ऐकायचे आहेत, जेणेकरून पुढच्या जी पिढी आहे, जी आता नवीन यंग आर्किटेक्ट टॅलेंट्स येतात, इंजिनिअर्स येतात, त्यांच्यासाठीही मार्गदर्शक एक रस्ता जो तुम्ही बनवून ठेवलेला आहे, त्या रस्त्यानं फक्त कसं चालायचं एवढं कळण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळं तुमचं स्वागत आहे. दॅट्स ट्रू. आपण गप्पांना आता सुरुवात करूया, असं की थोडं 40 वर्षाआधी तिथनं सुरुवात करूया आपण गप्पांना. ते म्हणजे तुमचा के-जी टू पी-जी असा एक प्रवास आम्हाला ऐकायचा आहे, शैक्षणिक प्रवास. कारण तो बऱ्याचदा कधी गप्पांमधनं येत नाही. त्यामुळे अगदी तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, मग आर्किटेक्टला तुमचं ड्रॉइंग चांगलं होतं का तुम्हाला कोणाचं इन्स्पिरेशन मिळालं म्हणून तुम्ही या फील्डमध्ये आलात? सो हा ओव्हरऑल जर्नी कसा होता टोटल शिक्षणाचा? अ, खरं तर माझं लहानपण हे वेगवेगळ्या डॅम्सवर गेलं. म्हणजे कन्स्ट्रक्शनचा बेसिक विषय खरा माझ्याशी तेव्हापासून निगडीत आहे. वडील माझे नोकरीनिमित्तानं कोयना डॅमवर होते. दॅट वॉज अन रिअली फॉर्च्युनेट ऑफ ऑल द थिंग्स, वाह! की माझा जन्म कोयना नगरला झाला आणि कोयना नगरला मी रांगत होतो. इथपर्यंतची तिथली स्टोरी आहे. त्याच्यानंतर त्यांची बदली गिरणा डॅमवर झाली नाशिक जिल्ह्यात. तर नाशिक जिल्ह्यात बदली झाल्यावर गिरणा डॅमवर हनुमान मंदिरामध्ये बोटाला म्हणजे धरून हं, ती शाळा, पहिली शाळा म्हणजे हनुमान मंदिरातली हं, बालवाडी. हं, तिथल्या अभोण्याच्या बालवाडी मंदिरामध्ये मी जायला लागलो गिरणाच्या आसपास हं. तिथे. त्यानंतर बदली झाली चनकापूर डॅमवर आणि तिथं माझी शाळा होती जीवन शिक्षण विद्या मंदिर चनकापूर, अ, अभोना, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. ही जी जीवन शिक्षण विद्या मंदिर शाळा होती ही जिल्हा परिषदेची शाळा. पण त्या ह्याच्यात सुद्धा मला एक सांगायला हरकत नाही, की ती गांधीजींच्या टोटली फॉर्मॅटवर चालत होती. म्हणजे कसला फॉर्मॅट होता? तो वर्गात बस्ते बनवण्याचं सूतकाम, कातकाम आणि विणकाम करायचं तिथं साहित्य होतं सगळं. म्हणजे चरखे होते, धोट्याचं मशीन होतं आणि सूत कातायला स्पिंडल होत्या. तर ह्याच्यामुळे आम्ही चरख्यांवरती सूत कातून त्यानंतर हातमागावरती ते बस्ते तयार करून 2x2 चे बस्ते वापरून बसायचं. त्या शाळेत शनिवारी शेण गोळा करायचं, सारवायचं आणि सोमवारी शाळेला यायचं. अशी ती शाळा होती. सो आय एन्जॉयड लाइक एनिथिंग. म्हणजे मला अजून ती शाळा आठवते आणि त्या शाळेतच पुन्हा एकदा जावं असं वाटत राहतं. ना. 7वी पर्यंत तिथं होतो. 7वीला बदली नाशिकला झाली वडिलांची आणि मग मी नाशिकला गेलो. तिथं पेठे हायस्कूल ही माझी शाळा. त्याच्यानंतर आर-वाय-के कॉलेज आणि आर-वाय-के कॉलेजला मला सांगायला हरकत नाही, की तिथून 10वीला मी कॉलनीत आमच्या पहिला होतो. वाह! त्यामुळे एक्स्पेक्टेशन खूप होत्या आणि त्यानंतर आम्ही ज्यावेळेला 12वीला मी गेलो त्यावेळेला बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल
आणि हाय जम्प या ॲक्टिव्हिटीमध्ये माझा सहभाग होता. या सगळ्या ॲक्टिव्हिटीमुळे 12वीला जराशे मार्क कमी पडले आणि घरी येऊन घरी मला खरंच सांगतो, म्हणजे लहानपणापासून आई रागवली असेल पण वडील कधी एक शब्दानं कधी बोललेले नाहीत. इतकं अंडरस्टँडिंग त्यांचं माझ्या बाबतीत चांगलं होतं. पण त्यामुळे मग धाकही होता. जाता जाता ते म्हटले की काय ठीक आहे, BSc करेल म्हणून. मला तो BSc करेल शब्द इतका लागला, तर मी तिथून उठून डायरेक्ट सांगलीला आलो, जिथं माझे मामा होते. आमचं मूळ गाव भिलवडी खरं, सांगलीजवळचं. आणि बाकी पाहुणेही तिथं होते. तर ते मामांनी मार बघितले, म्हटले असं कर, आता तू डिप्लोमा कर आणि डिप्लोमा झाल्यानंतर बघू आपण, मग इंजिनियर होता येतं वगैरे. समहाऊ मला आर्किटेक्चरचं त्यावेळेला पॅशन होतं आणि मला करायचंच होतं. माझं लक बघा किती त्यावेळेला चांगलं होतं की माझ्या माम्या बहिणीला मुंबईला सोडायचं होतं. तिचं नुकतंच लग्न झालं होतं आणि तिचे मिस्टर कांडला पोर्टला येणार होते, म्हणून बॉम्बेतनं ती फ्लाय करणार होती. त्यामुळे तिथंपर्यंत सोडायचं काम माझं होतं. मी मुंबईला गेलो. मुंबईला जाऊन JJ स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये गेलो. माझं मीच गेलो. मग मी मुंबईला पहिल्यांदा गेलो होतो. पण तिथं जाऊन मग मी JJला गेलो, अकॅडमी ऑफ आर्किटेक्चरला गेलो आणि लकीली 3 दिवसात तिथं एंट्रन्स ॲप्टिट्यूड टेस्ट होत्या. तर ह्या ॲप्टिट्यूड टेस्ट द्यायचं मी ठरवलं आणि ॲप्टिट्यूड टेस्टला मी गेलो तिथं. दोन्ही ठिकाणी ॲप्टिट्यूड टेस्ट दिल्या आणि मला सांगायला हरकत नाही की दोन्ही ठिकाणी मी पास झालो. क्या बात आहे. पण मी ज्यांच्याकडे जात होतो ते शिरीष पटेल म्हणजे त्यावेळेचे प्रचंड मोठे स्ट्रक्चरल डिझायनर, त्यांच्या ऑफिसमध्ये माझे एक रिलेटिव्ह होते. तिथे जात होतो. फोर्टला PM मेहता इंडिया हाऊस म्हणून जी बिल्डिंग आहे त्यात. तर तिथं जाताना तिथं पराडकर म्हणून आर्किटेक्ट होते. तर त्यांनी मला सांगितलं की तू यू जॉईन अकॅडमी ऑफ आर्किटेक्चर. मी नेहमीसारखं विचारलं का तिथं, का JJला मिळाली मला तर तिथं का. तर म्हटले तिथली व्हिजिटिंग फॅकल्टी ही अतिशय उत्तम आहे. म्हणजे काय म्हटलं, तर म्हटले बहुतेक सगळे आर्किटेक्टचं ऑफिस पोर्टमध्ये आणि राहायला सगळे सबअबमध्ये. येता येता ते प्रभादेवीला येतात, 7:30 ते 10:30 शिकवतात तुम्हा लोकांना आणि तिथून पुढे जातात. तर मी त्यांचं ऐकलं आणि तिथं गेलो बघायला की तिथलं नाव कितवं आहे म्हणून. खालून मी बघायला सुरुवात केली तर 66 नावं होती. 66 नावात 50 गेलो, 40 गेलो, 30 गेलो, 20 गेलो, नाव नाही. धडधड वाढली होती. अरे नक्की काय कळलंय आपल्याला, कॉल आला म्हणजे कसा आलाय. तसंच वर वर जात माझं 13वं नाव होतं. क्या बात आहे. आय स्टॉप देअर आणि तिथून मी कधीच मागे बघितलं नाही. दॅट वॉज माय स्टार्ट किंवा एज्युकेशन करिअर तिथपर्यंत संपलं म्हणण्यापेक्षा प्रोफेशन सुरू होण्याला ते कारणीभूत ठरलं. त्यानंतर मग मी गरज म्हणून MBA केलं आणि MSGB मास्टर ऑफ सायन्स इन ग्रीन बिल्डिंग केलं. हे एक पॅशन म्हणून केलं होतं. पण प्रोफेशनल लाईफमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी जिथपर्यंत जायचं ते 13वं नाव बघितलं. मी ऍडमिशन घेतली आणि 1979 साली जून महिन्यामध्ये मी मुंबईला शिफ्ट झालो बोर्डिंगमध्ये आणि तिथून माझं करिअर सुरू झालं. क्या बात आहे. फार हा वेगळा प्रवास एक अंगाने. माझ्या ते एक दोघातले 2 महत्वाचे पार्ट आहेत. एक तर वडिलांची सतत बदली होत असल्यामुळे एक चांगलं की एक्सपोजर पण तुम्हाला मिळत गेलं आणि फार काय म्हणतो नॅचरल अशी कंडिशन सगळ्या भारी होत्या की जेव्हा कोयनानगर सारख्या किंवा अशा सिनिक प्लेसला तुम्ही होता, हे पहिलं. आणि दुसरं म्हणजे जसं मला वाटलं की तेव्हा तुमचं नाव 13व्या ह्याच्यात होतं, पण आता तुमचं नाव 1st to 3 अशा 3 टॉपच्या आर्किटेक्टमध्ये किंवा आता फर्स्टच्या आर्किटेक्टमध्ये सुद्धा आलं असेल. तर त्यामुळे हा एक प्रवास वेगळा आहे. आता याच्या पुढचा एक महत्वाचा प्रवासाचा टप्पा मला विचारायचा आहे. तो म्हणजे हा झाला सगळा शैक्षणिक पार्ट, पण त्याच्यानंतर एक आर्किटेक्ट म्हणून नंतर खरा स्ट्रगल सुरू होतो. तो म्हणजे की आपल्याला पहिला प्रोजेक्ट कुठला मिळणार आणि कसा मिळणार, कोणाच्या रेफरन्सनं मिळणार. तर तो प्रवास कसा होता जेव्हा तुम्ही वैयक्तिक पहिला प्रोजेक्ट केलात? तर तो मला आठवतं की तसा पाहिला तर माझा पहिला प्रोजेक्ट हा मी कॉलेजला असताना मी केला असंच म्हणायला हरकत नाही. कॉलेजला होतो. मला
सांगलीहून माझ्या मामांचा निरोप आला की एक बंगला डिझाईन करायचा आहे जयसिंगपूरला आणि तो तू करून पाठव म्हणून. बर्डिया नावाचे गृहस्थ होते, शेठजी तिथले तंबाखूचे व्यापारी, आणि त्यांचं बंगला डिझाईन करायचा होता. तो आणखीन एक रुनवाल म्हणून एक गृहस्थ होते, ते असे 2 बंगले मी त्यावेळेला कॉलेजमध्ये लास्ट इयरला असताना डिझाईन केले आणि इकडं पाठवले. आणि दोज वेअर सपोज टू बी माय फर्स्ट प्रोजेक्ट. बंगलोचे मोठे प्रोजेक्ट होते, अगदी चांगला प्रोजेक्ट होते ते, आणि मला ते बंगलो प्रोजेक्ट तिथं करायला मिळाले. हा मोठा त्यातला भाग झाला. एक प्रोजेक्ट म्हणून जर कुठला मोठा जर असेल तर तो काही काळानंतर मला मी शामराव पाटील यड्रावकरांच्या संपर्कात आलो आणि मग तिथला मोठा प्रोजेक्ट म्हणजे एक सोयाबीन प्रक्रिया प्रकल्प होता, तो मला मिळाला. तो सगळ्यात मोठा प्रोजेक्ट म्हणजे कॅम्पस किंवा एरिया वाईज डिझाईन करायचा जर प्रोजेक्ट असेल तर तो मिळाला होता. पण बंगलो वॉज माय फर्स्ट प्रोजेक्ट आणि टिल टुडे बंगलो इज माय व्हेरी स्ट्रॉंग पॅशन. म्हणजे अजूनही मी बंगलो करायचा म्हटलं की अजून मी स्केचेस करतो पेन्सिलनी आणि अजूनही बंगलो मध्ये मी आनंद मिळवतो. ओके, पण हा पण याच्या मागचं थोडंसं गुड मला विचारायचंय की इतक्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करणं लोकांना असं हवं असतं की जेवढा साईज ऑफ द प्रोजेक्ट वरनं लोक आपलं हे करतात, आणि तुम्ही एवढे मोठे मोठे काम करता, एज्युकेशन मधलं पण मी म्हटलं आणि कॅम्पस मी डिझाईन केलं, पण तरी सुद्धा तुमचं मन पुन्हा बंगल्यातच रमतं. तर त्याच्या मागचं काय रहस्य सिक्रेट आहे? बंगलो करायचा एक खरं तर आनंदाचा भाग असा की आपण त्या माणसाशी डायरेक्ट कनेक्ट होतो, कोणीही व्यक्ती असू दे. बंगलो डिझाईन असलं की मी नेहमी सांगत असतो त्यांना की तुम्ही सगळी फॅमिली एकत्र येऊन माझ्याकडे मला रिक्वायरमेंट सांगा. बंगलोचा खरा मालक हे गृहिणी म्हणून मी नेहमी सांगत आलेलो आणि ती फॅक्ट आहे. त्यानंतर मुलांचं सगळ्यात ऐकून, कारण ती जास्तीत जास्त त्या घराचा वापर करणार असतात. आपण तसं पाहिलं तर आलो गेलो, इट इज लाईक अन लॉजिंग सारखं वापरणं म्हणजे घरातल्या कर्त्या पुरुषाचं वापरणं असतं. आणि प्रत्येकाची इंडिव्हिज्युअलिटी जपणं हे बंगलो डिझाईनला खूप महत्वाचं असतं आणि ती मला खरं माझ्या दृष्टीनं ती आवड दिसली. आणि पहिल्यापासून तो जो वेगळेपणा होता की समजा एका गृहिणीला ती काम करत असताना तिथून एंट्रन्सवर लक्ष ठेवायचं असतं. एक गृहिणी सांगत असते की माझी मुलं लहान आहेत, त्यांची स्टडी रूम समोर पाहिजे, मला तिथं लक्ष द्यायला पाहिजे. एक गृहिणी म्हणत असते की माझी भांडी घासणारी जी आहे युटिलिटी मधली ती दिसली पाहिजे. एक गृहिणी म्हणते मला गेटच दिसलं पाहिजे. एंट्रन्स दिसणं, गेट दिसणं, अशा खूप व्हरायटी असतात की ज्या गृहिणी सांगत असतात. म्हणजे लग्नासाठी पूजन करायला घरात जातं पाहिजे आणि उखळ पाहिजे हे सांगणाऱ्या सुद्धा महिला भेटतात आणि त्यांच्यासाठी त्या दिलेल्या आहेत मी. तर त्याच्याशिवाय अजून म्हणजे मेरे मायके से मेरे 6 कबर्ड्स है और मेरे इधर 2 कबर्ड्स है, ऐसे 8 कबर्ड्स रखने के लिए जगह चाहिए. हा सुद्धा व्हेरिएशन खूप वेगळा असतो आणि 100% त्या बाबतीत मी ते एन्जॉय करतो की इंडिव्हिज्युअलिटी तिथं आपल्याला बघायला मिळते आणि ती तिथं पाळली जाते, ती तिथं जाणवते आणि त्याप्रमाणे आपल्याला डिझाईन करायला मिळतं. हा खूप त्याच्यातला वेगळा अनुभव आहे आणि तो मी मिळवतो आणि त्याचा आनंद घेत असतो. क्या बात आहे. जसं तुम्ही आता म्हटलं प्रत्येक गृहिणीला हे दिसलं पाहिजे, ते दिसलं पाहिजे, पण मला असं वाटतं की आर्किटेक्ट म्हणून तुम्हाला हे सगळं दिसत असतंच ऑलरेडी आणि तसं डिझाईन मध्ये पण तुमच्या उतरतं. दुसरं एक आता तुम्ही बोलताना असा उल्लेख केलात की मी अजून बंगलोचे स्वतः स्केचेस काढतो. तर मला हा पण एक प्रश्न त्या निमित्तानं आला की 40 वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही पहिलं ड्रॉइंग काढलं असेल तर ते, आणि आज जेव्हा सॉफ्टवेअर्स वेगवेगळे अपडेटेड झालेले आहेत, वेगवेगळी टेक्नॉलॉजी आलेली आहे, तर या टेक्नॉलॉजीच्या सगळ्या शिफ्टकडे तुम्ही कसं बघता आणि आज त्याचा वापर कसा करता? इंटरेस्टिंग, खूप इंटरेस्टिंग आहे तो की मध्ये एकदा म्हणजे मधल्या कालावधीत एका ठिकाणी मी गेलो होतो आणि तिथं ती व्यक्ती मला सांगत होती, मी कौतुकाने सांगत होतो मी अजून पेन्सिलवर करतो आणि मला पेन्सिलने स्केचेस करायचे नाही. म्हटले असं म्हणणं हे चुकीचं ठरेल.
तू तसं म्हणायला नकोस, यू शुड एनकरेज न्यू थिंग. म्हटलं मी एनकरेज करतोय, पण मला आता ते जमेल का नाही सांगता येत नाही, म्हणून मी अजून त्यातच आहे ज्याच्यात मी मास्टर आहे समजा. तर ते काय म्हटले, अरे तू पेन्सिलला असं टोक करणं हा जो काही विषय अजून सांगतो, त्याच्याऐवजी असा माऊस धरला आणि असा असा हलवला की ड्रॉइंग तयार होतं, हे आता सांगायला पाहिजे. ही गोष्ट मला त्यातला तो चेंज दिसला की मी अजूनही माझ्या टेबलवर जर बघितलं तर समजा एक 10 पेन असतील तर 15 पेन्सिली असतात तिथे. आणि ह्या पेन्सिल्स वापरून मी स्केचेस करून पुढे देतो आणि बघतो. मला ती ड्रॉइंग्स त्यांनी केलेली बघणं जमतं, पण त्यांच्या स्पीडने ते ड्रॉइंग करणं कॉम्प्युटरवर ते काही जमत नाही, मी फ्रँकली कबूल करतो. पण स्केचेस मी अतिशय वेगानं करू शकतो आणि ती देणं आणि त्याच्यात ती डेव्हलप करायला सांगणं, नथिंग लाईक दॅट. म्हणजे तो एक आनंदाचा भाग आहे आणि माझा आवडता भाग आहे आणि तो आजही मी अगदी आवडीनं करतोय, अगदी मनापासून करतो. क्या म्हणते, हे तर त्याचा तर वेगळाच फील आहे. जसं तुम्ही आता पेन्सिल म्हणाला, तर मग एक हॉबी म्हणून पण मग ही कंटिन्यू ठेवली आहे का ड्रॉइंग असं कुठं? ऑफकोर्स, म्हणजे छोटी छोटी स्केचेस करणं असू दे, नाहीतर काही ठराविक ठिकाणी पेन्सिलने ड्रॉइंग करणं असू दे, लँडस्केप करणं असू दे, हे चालू असतं. हा आवडीचा भाग आहे, वेळ मिळेल तसा तो करत असतो. स्केचिंग क्लब अनेक आहेत माझ्या आजूबाजूला, तर कधीतरी रविवारी त्यांच्या बरोबर जाणं आणि करणं आहे. आता 20 मार्चला स्पॅरो डे, वर्ल्ड चिमणी दिवस येतोय. त्या दिवशी लहान मुलांचे मी स्पर्धा घेतो. म्हणजे निसर्ग चित्रांची ती स्पर्धा असते. तर यातही खूप रमायला आवडतं. काही ठिकाणी छोटं पेन्सिलने काम करून मी त्यांना पुढं उद्दीप्त करतो की बाबा हे आर्ट अजून जपून ठेवा म्हणून. चालू असतं तो, कारण इट्स आर्ट अँड सायन्स असं कॉम्बिनेशन आहे. ऑफकोर्स, त्यामुळे ते दोन्ही तुम्हाला बाजू सांभाळलं पाहिजे. दुसरं आणखीन एक, जसं टेक्नॉलॉजीचा शिफ्ट तुम्ही बघितला, इंडस्ट्रीचा शिफ्ट बघितला, पण या सगळ्यात एक मला का वाटतं कायम कॉमन फॅक्टर कदाचित असावा, ते म्हणजे लेबरचा, ज्याचा आपण सुरुवातीला गप्पा मारत होतो. तर आत्ताचं जे अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज आहे, जे या फील्डमध्ये वाढलेलं आहे आता, तर ते पूर्वी पण तसंच होतं का आता ते वाढलेलं आहे? आणि अनस्किल्ड लेबर वापरणं कितपत धोकादायक आहे का? ती कशी सगळी सिच्युएशन तुम्ही हँडल करता इतक्या वर्षापासून? टफ आहे हा विषय, खरोखर टफ आहे. कारण अनस्किल्ड लेबर हे पहिल्यापासून आहे आणि ते वापरायलाही खूप अवघड आहे. एक प्रसंग सांगतो मी की एकदा मी साईटवर, एक सोयाबीन फॅक्टरीची साईट होती, सोयाबीन एक्स्ट्रॅक्शन, ऑइल एक्स्ट्रॅक्शन प्लांटवर गेलो होतो. तर तिथं गोडाऊनचं काम चालू होतं आणि वर बघितलं तर एक 3-4 माणसं त्या ट्रसेसवरनं चालतायत आणि पत्रा बसवायचं काम चाललं होतं. तर मला ते इतका फील झालं की मी ओरडलो. बिंग अन आर्किटेक्ट मला ते नाही बघवलं. तर सगळ्यांना खाली बोलवलं, म्हटलं सेफ्टी बेल्ट कुठे, बेल्ट वापरला पाहिजे तुम्ही, असं करू नका सांगितलं. तर ऐकलं थोडा वेळ. त्यातलं एक वयस्कर गृहस्थ आले, ओ आप कितने साल हो गए काम कर रहे, म्हटलं. त्यावेळेला म्हणजे त्यांनी मला विचारलं, त्यात विषय असा होता त्यांचा की काम किती करताय आणि तुमचं वय किती आहे. तर मी म्हटलं अभी 7-8 साल से काम कर रहा हूँ, है अभी 35 तक. उतने साल तो मैं ऊपर चल रहा हूँ ऐसे, आप क्या बताते हो, चलो अपना अपना काम करो म्हणून तो त्याच्या टीमला घेऊन वर गेला आणि कामाला लागला. एक 3 ते 4 दिवसानंतर मेसेज आला आणि त्या साईटवरच एक ऍक्सिडेंट झाला होता. कडेची जी वॉल असते तिथं पत्रा कटवून आत घालत असताना ती गेबल वॉल अशी अंगावर आली, पडली आणि 3 जण त्या साईटवर तिथं ऍक्सिडेंट मध्ये गेले. तर त्यात ती व्यक्ती होती, ते आजोबा होते. मला वाईट खूप वाटलं, पण एक त्यावेळेपासून मी कंपल्शन केलं की माझ्या कोणत्याही साईटवर सेफ्टी बेल्ट, त्यानंतर हेल्मेट्स, सेफ्टी इक्विपमेंट सगळे वापरले जातील आणि व्यवस्थित वापरले जातील. म्हणजे
हा आघात त्यावेळेला 35व्या वर्षीच मला झालेला असल्यामुळे त्यानंतर मी खूप काळजी घेतली आणि अनस्किल लेबरचं आधी सेफ्टी प्रिकॉशन्स घेणं हे महत्वाचा मी विषय सुरू केला. आजही आपली कामं इतक्या मोठ्या प्रमाणात कामं चालू असतात की तुम्ही अनस्किल लेबर नको म्हणूच शकत नाहीये. येतात, त्यांच्याबरोबर तुम्हाला काम करायला लागतं आणि त्यासाठी तुम्हाला त्यांची सेफ्टी रिक्वायरमेंट जर करता आली तर ती जास्त चांगल्या पद्धतीनं करावी, एवढंच मी करू शकलो. ते थांबवणं किंवा कमी करणं हे देखील शक्य झालं नाही, तेवढंच वाढलेलं आहे. पण मला असं वाटतं अनस्किल लेबरला मॅनेज करणं हे वेगळं स्किल आहे. वेगळं स्किल आहे. ते एक वेगळं वापरावं लागेल. दुसरं मगाशी आपण जसं सुरुवातीला सांगितलं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही काम केले, त्यातला एक महत्वाचा सेक्टर आहे तो म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टर. तर त्याच्यात छानपणे कुठले कुठले प्रोजेक्ट्स आपण केलेले आहेत गव्हर्नमेंट सेक्टरमधले आणि कुठल्या टाईपचे होते आणि आता अपकमिंग मध्ये पण 1-2 महत्वाचे प्रोजेक्ट येणार आहेत, तर त्याच्याकडनं पण ऐकायचंय मला. गव्हर्नमेंट प्रोजेक्ट खरं तर मी कधी करत नव्हतो, म्हणजे सगळी प्रायव्हेट कामं होती. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेची कामं होती. लठ्ठे एज्युकेशन सोसायटी म्हणून त्यांची शाळा, कॉलेजेस, स्कूल्स याची चांगली कामं चालू होती. गव्हर्नमेंटच्या कामामध्ये माझे काही मित्र मग शेवटी डिसिजन मेकिंगला समजा कॉर्पोरेशन मध्ये इथं आले. त्यानंतर काही मित्र वरती गेले, काही मित्र पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशन आहे तिथं गेले. तर या सगळ्यांमुळे मला नाही रे तू करायला पाहिजेस ह्यात कामं असं सांगितल्यावर मी त्या ह्याच्यात करायचा विषय सुरू झाला. माझ्या दृष्टीने कॅम्पस डिझायनिंग हे जसे सुरू झाले, म्हणजे आज भारतीय विद्यापीठाच्या असतील, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या असतील, वेगवेगळ्या अजून बऱ्याच, म्हणजे शरद पवार पब्लिक स्कूल आहे, लक्ष्मी स्वरूप एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे, सूरज फाउंडेशनचे आहेत, ही खूप शिक्षणातली आहेत. पण त्यातलं एक काम पहिल्यांदा आम्हाला जे करायला लागलं होतं ते म्हणजे कृष्णा व्हॅली म्हणून इथे एक चेंबर स्थापन झाला होता आणि त्यांचा एक मल्टीफंक्शनल लेआउट करायचा होता. दॅट वॉज माय फर्स्ट कॅम्पस प्रोजेक्ट. आणि तो ज्या वेळेला सुरू झाला त्यावेळेला म्हणजे साधारण मी 85 मध्ये कामाला लागलो आणि हा 92-93च्या दरम्यान हे प्रोजेक्ट लेआउटचे मोठे सुरू झाले होते. म्हणजे त्याच्याच बरोबरीनं पार्वती कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट, एशियातली सगळ्यात मोठी इंडस्ट्रियल इस्टेट आहे, ती करायची वेळ आली. आणि त्यानंतर मग रत्नागिरीला पोलीस हाऊसिंगचा एक प्रोजेक्ट, आणि त्यानंतरचा सगळ्यात चांगला आणि ट्विस्ट देणारा म्हणजे माझा प्रोजेक्ट तुर्चीचा, पोलीस ट्रेनिंग स्कूल तुर्ची हा ठरला. तो फर्स्ट ग्रीन कॅम्पस ऑफ महाराष्ट्र स्टेट. तसा पाहिला तर भारतातलाच पहिला, कारण त्याच्यानंतर त्या अनुभवावर माझ्याकडनं कॅम्पस डिझायनिंगसाठी काही बिहारची मंडळी आली होती. नालंदा जी नवीन लेआउट झालेला आहे तो नालंदा युनिव्हर्सिटीचा, त्या लेआउट मध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि बिहार पोलिसांच्या सगळ्या कॅम्पसेस मध्ये पण ग्रीन कॅम्पस करण्यासाठीचे माझा हातभार लागलेला आहे. पण त्या कन्सेप्ट मधलं एक्झॅक्टली ग्रीन बिल्डिंग म्हणजे त्याच्यात काय वेगळे पण होतं ते पण मला त्या निमित्तानं ऐकायचं तुमच्याकडून. खरं मी नेहमी असं सांगत असतो की ग्रीन बिल्डिंग म्हणजे खरं तर वेगळं काही नाहीये. निसर्ग नियमानुसार ज्या व्हर्नॅक्युलर आर्किटेक्चर मध्ये मी काम करत होतो, ते काम करत असताना ज्या गोष्टी करत होतो त्याच खऱ्या महत्वाच्या होत्या. आणि ह्या ग्रीन बिल्डिंग करण्यासाठी तुम्ही काहीतरी वेगळं करायचंय आणि त्याला खर्च जास्त येतो ही संकल्पना पूर्ण चुकीची आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या देशामध्ये, आपल्या ह्या सब कॉन्टिनेंटला जो मिळालेला एक खूप मोठा खरं तर देणगी आहे, ती निसर्गाची देणगी आहे की आपल्याला 3 ऋतू मिळत आहेत, सगळ्याला टाइम टेबल ठरलेलं आहे, वेळी अवेळी काही घडत नव्हतं. त्याच्यानंतर दिशा इतक्या महत्वाच्या आहे की आजही मी एखाद्या ठिकाणी बसलो ती नॉर्थ कुठे आहे मी सांगू आधी लक्षात असते माझ्या, ईशान्य कुठे आहे, आग्नेय कुठे आहे,
नैऋत्य कुठे आहे आणि वायव्य कुठे आहे. बरोबर. का तर त्या प्रत्येक दिशेला आपल्या इथं इतकं महत्व आहे की नॉर्थचा डिफ्यूज लाईट हा जगात कुठं मिळणार नाही, जगात कुठं नाही, तो आपल्या सबकॉन्टिनेंटला आहे. नैऋत्येचं येणारं झुळझुळ येणारं वारं असेल, अतिशय सुरेख वारं आहे ते मिळणं गरजेचं आहे. ज्या वेळेला उत्तरायणात सूर्य असतो त्यावेळेला वायव्याहून येणारे त्याचे संधी प्रकाश म्हणतो आपण, तो जो असतो जस्ट सुपर्ब. आणि आग्नेयला आपण अग्नी पाहिजे म्हणतो, तो का असावा तर त्याच्यासाठी सुद्धा खूप मोठं दिशा जी वाऱ्याची आहे त्या वाऱ्याच्या दिशेवरती हे ठरलेलं आहे म्हणून. आणि सकाळी स्वयंपाक करताना ताजी किरणं आपल्या सूर्यामध्ये असलेले जे जे काही जीवनसत्व मिळणारे किरण आहेत ती सकाळी मिळतात. दुपारनंतर अल्ट्राव्हायोलेट रेज ही थोडीशी विषारी जे हे असतात ते नंतर येतात. त्याला प्रोटेक्ट कसं करावं ह्याच्यासाठी आग्नेयेला का स्वयंपाक करावा, ईशान्येला का पाणी असावं, नैऋत्येला का म्हणजे माझ्या दृष्टीनं तिथला ढेलजेतला जो जिना आहे तो ढेलजेतला जिना पूर्वी जे करायचे ते तिथं दॅट इज अन कॅव्हिटी वॉल. अगदी सोपा विषय तो जिना भिंतीमधनं जाणारा असायचा कारण तिथं गॅप असायची आणि त्याच्यामुळे थर्मल इन्सुलेशन व्हेरी स्ट्रॉंग फॉर ऑल द सेन्सेस. म्हणजे ऊन, पारा, वारा, पाऊस सगळ्याला तो योग्य असं दिशा. त्यामुळे ही गोष्ट तिथं आपल्याला जाणवते. आणि याप्रमाणे जर आपण करत गेलो डिझाईन तर नथिंग लाईक दॅट, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं हे डिझाईन आपण करू शकतो. बरोबर. इतक्या सगळ्या पोलीस डिपार्टमेंटसाठी वेगवेगळ्या राज्यात तुम्ही काम केले. मला असं वाटलं की त्या पिक्चरमध्ये पूर्वी डायलॉग होता की 12 मुल्कों पोलीस मुझे ढूंढ रही है, तसं तुम्हाला आता पुढच्या कुठल्या राज्यातले पोलीस शोधतात की तुमच्याकडनं त्यांना प्रोजेक्ट करून घ्यायचा आहे. हा एक वेगळा भाग आहे. आणि त्यातला आणखीन एक प्रश्न विचारायचा म्हणजे आणखीन एका तुम्ही वेगळ्या प्रोजेक्टवर काम करताय म्हणजे डॉग ट्रेनिंग स्कूलवरचं, तर तो पण तुमच्याकडनं ऐकायचा कारण हा एक वेगळाच अनुभव आहे. आम्ही खरं तर एक फोर्स वन म्हणून मुंबईत एक प्रोजेक्ट केला होता. तर ह्या फोर्स वनला मला करताना इस्रायली टेक्निकचे म्हणजे इस्रायलची काही तज्ज्ञ मंडळी आली होती आणि त्यांच्याकडून मला माहिती घेऊन बॅफल वॉल फायरिंग रेंज करता आली होती. म्हणजे मुंबईतल्या सारख्या ठिकाणी आणि ते सुद्धा गोरेगावला 100 एकरमध्ये हा कॅम्पस होता. पण तिथं आम्हाला जे चॅलेंज होतं ते आजूबाजूला वस्ती आहे, तर तुम्ही तिथं फायरिंग रेंज ट्रेनिंग सेंटर कसं करणार. तर हे बॅफल वॉल फायरिंग रेंज हे आम्हाला त्यांच्याकडनं इस्रायली टेक्निककडनं शिकून आम्ही तो केला होता प्रोजेक्ट. त्यावेळेला सुद्धा खूप ठिकाणी व्हिजिट्स आणि चांगल्या चांगल्या माध्यमातून आम्हाला या सगळ्या माहिती मिळाल्या आणि करता आला होता. तसंच चॅलेंजिंग आता डॉग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट माणसांसाठी करणं ठीक आहे. माणसांच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत असतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कदाचित माहीत नसेल म्हणून, की ती जी पोलिसांकडचे जे डॉग्स असतात त्याला सुद्धा त्यांचं ग्रेडिंग असतं. म्हणजे अंमलदार, हवालदार पासून ते वरपर्यंत त्यांचं ग्रेडिंग असतं. कॉन्स्टेबल, सब कॉन्स्टेबल, त्यानंतर त्याच्यातली यांची जी काही ग्रेडिंग असतात ती सगळी त्या डॉग्समध्ये देखील असतात. त्यांनाही प्रमोशन मिळतं, त्यांना पगार असतो, त्यांच्यावरती खर्च जो केलेला असतो त्याला पद्धती त्याप्रमाणे असतात. तर ही सगळी माहिती घ्यायला आम्ही भारतातले तर बघितलेच, पण मी स्वतः एकदा काही कारणामुळे स्पेनला गेलो तर तिथं मला हा एक डॉग ट्रेनिंगचं इन्स्टिट्यूट बघायला मिळाली होती. आणि इथल्या ज्या आहेत म्हणजे जलंधरला होती, भोपाळची होती, एक 3-4 आम्हाला बघायला मिळाल्या. आणि त्याप्रमाणे हा वेगळा म्हणजे ट्रेनिंगला डॉग कुठले असतात, सुरुवातीला आल्यानंतर कसे असतात, आजारी असतील तर आयसोलेशनला कसे असतात, या सगळ्यांना त्यांची ग्राउंड्स कशी असतात, तुमची जशी परेड असते तशी त्यांचीही असते, तुमचे जसं ऑब्स्टॅकल रन असतं तसा त्यांचा ऑब्स्टॅकल रन असतो, त्याच्यासाठी वेगळ्या गोष्टी सगळ्या करायला लागतात. ह्या सगळ्याची माहिती घेऊन
लकीली आता कसं झालंय की मी आणि माझा चिरंजीव दोघं जण आम्ही त्यात आल्यामुळे दोघांनाही वेगवेगळी अशी खूप माहिती घेऊन हा एक अत्यंत सुंदर प्रोजेक्ट आता डिझाईन झाला आणि जस्ट सुरू झालेला आहे आता. म्हणजे ऑनगोईंग प्रोजेक्ट आहे आत्ता. 1 वर्षभरानं कंप्लीट होईल, त्यावेळेला हा आणखीन एक वेगळा प्रोजेक्ट असेल आमच्याकडून समाजाला दिलेला. पण तो एक अगदी वेगळा अनुभव आहे आणि एक टेक्निकली सुद्धा खूप त्याच्यात माहिती घेऊन करायला लागणारा तो अनुभव असल्यामुळे तो करायला खरोखरच आम्हाला देखील आनंद आहे. वा, म्हणजे मला असं दिसत होतं की आर्किटेक्ट वॉन्टेड मध्ये आता तुमचं नाव फर्स्ट याच्यात असेल. तुम्ही मगाशी म्हणत होता फर्स्ट मध्ये माझं नाव नसतं, तसं तुमचं एका अर्थानं असेल. आणि त्यातलाच आणखीन एक प्रश्न म्हणजे आता तुम्ही इतक्या याच्यावर काम केलंय म्हणून मला काय काय नवीन सुचतंय, कारण तुमच्याकडनं ऐकायचंय तेवढं. एक टेम्पल डिझाईन नावाचा एक प्रकार असतो, एक त्यातला हा छोटा प्रकार असतो, पण तुम्ही तर अख्खा टेम्पलच एका वेगळ्या अर्थानं डिझाईन केला आणि वेगवेगळ्या टेम्पल्सवर तुम्ही काम केले. तर तो सगळा अनुभव कसा होता आणि कशी सुरुवात झाली त्याला? इथं आमच्या जवळपास जैन समाज इथं भरपूर होता. त्यांची मंदिरं बांधणं हा एक वेगळा दगडी मंदिर बांधायचा विषय होता. म्हणजे हा इथं सुरू झाला. एक 25-50 मंदिरं त्यावेळेला बांधून झाले असतील आणि मला एक चान्स असा आला होता की जगातलं सगळ्यात मोठं हिंदू टेम्पल बांधायचं. आणि हे होतं मायापूरला इस्कॉनचे जे मुख्य आहेत प्रभुपाद स्वामी, त्यांचं हे जन्मगाव आणि ह्या जन्मगावी आपल्याला त्यांचं मंदिर बांधायचं असं एक ऑफर आली. लकीली मी त्याच्यात एंगेज झालो देखील. आणि सांगायला हरकत नाही, एक दिवशी आम्हाला मुंबईला याच्याबद्दलचं प्रेझेंटेशन द्यायचं होतं. मी गेलो प्रेझेंटेशन द्यायला आणि ते काय सगळी ती भगव्या कपड्यातली मंडळी येतात समोर. त्यांची नावं वेगवेगळी असतात. प्रभू सुंदरदास, प्रभू आकारदास, उकारदास, जी काय असतील ते. तर ते एक प्रभूजी समोर येऊन बसले, त्यांना खूप रिस्पेक्ट देत होते सगळे म्हणून बसले. की त्यानंतर तो इंटरव्ह्यू झाला, तिथं प्रेझेंटेशन झालं आणि 800 कोटीचं हे जगातलं सगळ्यात मोठं हिंदू टेम्पल ऑफ वेदिक प्लॅनेटोरियम हे तिथं सँक्शन झालं. TOVP हे त्यावेळेला सँक्शन झालं आणि मग आम्हाला व्यवस्थित ओळख करून देण्यात आली. सगळं झाल्यानंतर त्यांची ती नावं होती म्हणून कळत नव्हतं. तर मी ज्यांना प्रेझेंट केलं होतं ते होते हेनरी फोर्डचे नातू अल्फ्रेड फोर्ड. आणि त्यांनी त्या दिवशी 250 कोटी डिक्लेअर केले तिथं त्या मंदिरासाठी आणि त्यावेळेला ते मंदिराचं काम सुरू होणार होतं. आणि रतन टाटा वॉज वेटिंग फॉर हिम. आम्ही ही चौपाटीला इस्कॉन मंदिरात मीटिंग घेतली होती. कुणाला माहिती नाही हा एवढा मोठा माणूस आहे आणि तो तिथं आहे हे काही माहित नव्हतं. मला तर काहीच माहित नव्हतं. मी प्रेझेंटेशन द्यायला फक्त गेलो होतो, पण ते प्रेझेंटेशन देऊन ते पास झालं. त्यानंतर हे काम सुरू झालं, खूप मोठ्या प्रमाणात हे काम सुरू झालं मायापूरला. त्यानंतर मात्र सर्कमस्टन्सेस असे झाले की त्यांनी तोपर्यंत हे टेम्पल होईल असं कुणाला वाटत नव्हतं, त्यांच्या अनुयायांनाही वाटत नव्हतं. आणि ज्या वेळेला सुरू झालंय, 250 कोटी दिलेत आणि सुरू झालंय असं म्हटलं, त्यावेळेला जवळजवळ एक 40 आर्किटेक्ट त्यांचे अनुयायी जगभरातनं सगळे येऊन तिथं कलकत्त्या जवळच्या मायापूरला थांबले सगळे. तिथंच त्यांनी ऑफिस सुरू केलं आणि मग मला त्यांनी डिमांड सुरू केलं की तुमचं एक ऑफिस तिथं पाहिजे, विच वॉज नॉट पॉसिबल फॉर मी. इथून मी व्यवस्थित हँडल करत होतो. पण त्यानंतर मग मी त्यांना सांगितलं की इथून पुढं आता कन्सेप्च्युअलायझेशन झालेलं आहे, आता याच्या पुढं कन्स्ट्रक्शनचं काम आहे, यू कॅन टेक ओव्हर आणि कॅरी करा म्हणून. अशा पद्धतीनं जगातलं सगळ्यात मोठे हिंदू टेम्पल डिझाईन करायला मला मिळालं. त्यानंतर बांगलादेशातलं एक हिंदू टेम्पल मला डिझाईन करायला मिळालं. ते बांधकाम म्हणजे मी बांगलादेशला जाऊन आलो वाया ढाका, तिथं करायला मिळालं होतं. आत्ता हल्लीच मी जॉर्जियाला जाऊन आलो, तिथं देखील एक टेम्पल डिझाईन करायचा मला एक तिथं इतर कामं महत्वाची आहेत, पण त्यात एक टेम्पल आहे म्हटल्यानंतर मला जास्त इंटरेस्ट आला. आजही माझ्या ऑफिसमध्ये जवळजवळ एक 10 दगडी बांधकामातली मंदिरं बांधायचं काम आता चालू आहे.
वा. आणि हे पॅशनेटली आम्ही सगळी टीमच करतोय. मला तर विशेष त्याच्याबद्दलची खूपच आवड आहे. दगडी कामातलं कोरीव काम जितकं चांगलं वेगळ्या पद्धतीनं करता येईल ते करण्यासाठीची धडपड माझी आहे. माझ्या ऑफिसमध्ये बरेचसे सॅम्पल वजा तसे मी बांधकामं केलेली आहे आणि ती आहेत आता तिथे इंटॅक्ट. हा अनुभव वेगळा तर आहेच, पण एक असं आत्मिक समाधान ह्याच्यातनं लाभतं. आणि कदाचित माहित नाही मला, या सगळ्याचा परिणाम असा असेल की आज माझ्या घरात माझे वडील 92 वर्षाचे, माझी आई 82 वर्षाची तिथं आहे, 3 वर्षाचा नातू आहे आणि आम्ही सगळे एकत्र तिथं असतो. हे कदाचित याचं सगळ्याचं फलित असेल असं मी आज तरी मानतोय. नक्कीच नक्कीच. माझ्या मते घरातच आपण असं म्हणतो, म्हणजे असं म्हणलेलं आहे कोणीतरी की आई वडील ज्या घरात आहे ते मंदिरच आहे असं एक अर्थानं, आणि तुम्ही त्या मंदिरातच राहता, मंदिरासाठी पण काम करता, त्यामुळे ती एनर्जी कुठेतरी काम करत असते. दुसरा एक प्रश्न या सगळ्यापेक्षा थोडा वेगळा आहे, कारण आपण आज सांगलीमध्ये बसलेलो आहे आणि इथले आपण तुम्ही इथं काम करता एका अर्थानं, पण तुम्ही सगळे जग बघितलेलं आहे, भारताचे ऑलमोस्ट सगळे कॉर्नर बघून झालेत. पण हे सगळं असताना अगदी एक वेगळा प्रश्न असा की मग सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन म्हणून एक ॲज अन आर्किटेक्ट असं जर विचारलं तुम्हाला, कारण सांगलीत एवढं सगळं असून सुद्धा अजून सांगलीने तेवढी ती डेव्हलपमेंट किंवा तो टप्पा गाठला नाही, तर मग तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे किंवा कुठले सेगमेंट सेक्टर्स येतात की ज्याच्यावर खरं काम करायला पाहिजे होतं किंवा आता तरी करायला पाहिजे पुढच्या 10-15 वर्षात, तर ते विजन एक तुमच्याकडनं ऐकायचं आहे. सांगलीत मी आलो खरं तर म्हणजे त्यावेळेला मला माझे सगळे मित्र वेडा म्हणत होते कि यार दुनिया उल्टी चलती है, सांगली से लोग बंबई आ रहे हैं, तू बंबई से सांगली जा रहा है, क्या चल रहा है तेरा. मी त्यांना सांगितलं की नाही यार, मेरे को काम सांगली में करना है. त्यावेळेला खरं मला दिल्ली, मस्कत शिकायला न्यूझीलंडला आणि इंग्लंडला असे चान्सेस होते. हे मस्कत आणि दिल्लीचे जॉब होते माझे, मला मिळालेले होते ऑलरेडी. तर त्यावेळेला मला माझ्या गावी जाऊन काम करायचं हे एक ओढ होती आणि त्याप्रमाणे मी इकडे गावी आलो. आणि मला वाटतं की आज तरी मला वाटतं किंवा जे मला वेडे म्हणत होते तेही कबूल करतात की यार तूने बहुत अच्छा किया, तू इधर यहाँ पे काम कर रहा है तो यू आर वर्किंग लाइक ए किंग. हम लोग ऐसा छोटा छोटा काम कर रहे हैं, छोटा काम नाही, कदाचित कामं मोठी आहेत त्यांची, पण त्यांचं रेकग्नेशनच कुठं बिचाऱ्यांचं होत नाही. या गोष्टीमुळे इथं आल्यानंतर सांगली माझी चांगली असं मी पूर्वीपासून एक टॅगलाईन तयार केली आणि त्याच्यावर खूप प्रेझेंटेशन्स केलेली आहेत. म्हणजे सांगलीला कुठल्या गोष्टीतनं वर आणता येईल अशा गोष्टी मी सगळ्या केल्या. पण माझ्या दृष्टीनं मी एक सांगतो तुम्हाला की प्रत्येक गावाचे दिवस असतात. म्हणजे मेट्रोपॉलिटन्स आहेत, त्याच्यानंतर फर्स्ट टियर, 2 टियर आणि 3 टियर सिटी. मी सांगलीला 3 टियर सिटी म्हणतो. आणि त्याचे आत्ता दिवस आलेले आहेत. आता इथं पुन्हा चांगलं काम व्हायला शक्यता निर्माण झालेली आहे, कारण ते शिल्लक आहे अजून करायचं. इथं आता आजूबाजूला म्हणजे इथून जवळ खिद्रापूर बघितलं, इथून भुवनेश्वर वाडी बघितलं, ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे सांगलीतलं दगडी जर मंदिर बघितलं तर ह्या इतक्या चांगल्या गोष्टी आहेत, जगाला ह्या दाखवायला पाहिजेत. आणि मी त्यासाठी खूप धडपडतोय की ह्या सगळ्या गोष्टी आपण जगाला दाखवणं. आणि इथली जी कलाकृती आहे म्हणजे दगडी बांधकाम करणं हा एक सगळ्यात अवघड विषय आणि तो इथं अजूनही आहे. तर त्याचं वर्कशॉप असावं किंवा त्याच्या बाबतीतलं एक म्युझियम असावं. इथलं म्युझियम सुद्धा खूप चांगलं आहे, पण त्याला एक्सपोजर कमी आहे. तर चांगलं नवीन म्युझियम होऊन त्याला रस्त्यावर मेन रोडवर आणणं. आपण तसं पाहिलं तर थोडंसं आत आहे असं आपण म्हणतो. मी असं कदाचित काही वेळेला एक वेगळं फिलिंग त्याच्यातलं असं येतं की जगातली म्हणजे एशियातली बिगेस्ट शुगर मिल इथं होती. तर म्हणजे आत्ता लोक जे म्हणतात ना, मग हे आलं असतं तर असं झालं असतं, ते आलं असतं तर तसं नाहीये. ह्याचं जे पोटेन्शियल आहे ते आहेच, पण त्याला जशी वेळ यायला लागते तशी तेच वेळ कदाचित काळ तो थांबलेला असतो म्हणतो तो येईल आणि त्यातनं आपल्याला पुढे जाता येईल. म्हणजे शेतीमाल उत्पन्नावर आपल्याला आता आज बेदाना मोठं म्हणजे ऊस साखरेच्या पुढं द्राक्ष बेदाना निघालाय. हळद तर हळदीचे दर तर सांगलीतनं जगाचे ठरतात, एवढा मोठा विषय. म्हणजे
काय कमी आहे असा माझ्यासारख्याचा म्हणण्याचा विषय. इथं गावाच्या मधोमध एक ती काळी खण आहे, अशी मिरजेलाही एक काळी खण आहे. ह्या चांगल्या डेव्हलप करणे, सौंदर्य स्थळ डेव्हलप करणे. आणि मला एक कायम वाटत राहतं की सांगली कोल्हापूर ह्याची कनेक्टिव्हिटी इतकी चांगली करायची की जेणेकरून ह्या सगळ्या शेतीमाल असू दे किंवा इतर ज्या गोष्टी इथं तयार होतात ह्या सगळ्या वाहतूक आणि एकमेकाला अंडरस्टँडिंगच्या दृष्टीनं मी मध्ये गोल्डन क्वाड्रँगल इथं करत होतो. तो म्हणजे सांगली, इस्लामपूर, शिराळा किंवा कराड टू कोल्हापूर, कोल्हापूर टू इचलकरंजी, जयसिंगपूर आणि सांगली अशी मेट्रो असावी आणि त्या ह्या मेट्रो मधनं खूप चांगल्या पद्धतीनं कनेक्टिव्हिटी निर्माण होईल म्हणून. तर माझं म्हणणं आहे की अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही ते होऊ शकणार आहे, 100% होईल असं मला वाटतंय. म्हणजे आज असं कधीच मला वाटलं नाही की आपण एखाद्या थोडस डेव्हलपमेंटच्या मागे असलेल्या, मागे नाही, उलट दॅट इज अन चान्स फॉर यू पीपल, वी पीपल रादर, की आपल्या सगळ्यांना तो एक चान्स आहे आणि अजूनही त्याच्यात काही ह्या गोष्टी करता येतील. पर्यटनासाठी इतका चांगला जर विषय होऊ शकतो इथं, म्हणजे नुसतं ऍग्रिकल्चरल पर्यटन म्हटलं तरी इथं टीबी हॉस्पिटल होतं का, तर हवा चांगली आहे म्हणून. आज देखील परवा असं आपल्याला सगळ्याला माहिती मिळाली की अजूनही सांगलीची हवा इतरांच्या कम्पॅरेटिव्हली चांगली आहे. पाणी जर चांगलं आपल्याला थोडस करता आलं, म्हणजे नदी मध्ये जे प्रदूषण आहे ते कमी करता आलं, तर आज देखील जगाच्या पाठीवर सांगलीसारखं ठिकाण कुठं नाहीये असं मी अगदी प्राधान्यानं सांगू शकतो. आणि ही गोष्ट आपल्याला त्या दृष्टीनं डेव्हलप करणं शक्य आहे असं आज देखील मला वाटतंय. तर त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तो सांगली आपली चांगली म्हणून जवळजवळ प्रत्येक कलेक्टर आले की मला बोलवतात, ते प्रेझेंटेशन घेतात, त्यातली एखादी गोष्ट केली जाते, एखादी गोष्ट मागे राहते. बुद्धिबळाचं माहेरघर आहे असं म्हटलं जातं. तर मी एक मध्ये परवा चेस भवन डिझाईन करून ठेवलं होतं. आजही ते चेस भवन व्हावं असं प्रत्येक कलेक्टरला वाटतं इथं आलेल्या, आणि ते त्याच्यासाठी प्रयत्न करतात. आज ना उद्या ती गोष्ट होईल, जग इथे येईल असं मला वाटतं. स्वित्झर्लंडला जाऊन मी तिथलं चेसचं म्युझियम बघून आलो होतो आणि राजाभाऊ शिरगावकर इथले जे आहेत त्यांनी पडसलगीकरांच्या आठवणीसाठी, भाऊ पडसलगीकरांच्या आठवणीसाठी आपण इथं एक चेस भवन बांधावं असं म्हटलं होतं, म्हणून मी ते तसं डिझाईन केलं होतं. एक वेगळं डिझाईन आहे ते, आणि ते आज ना उद्या इथं नक्की होईल अशी मला खात्री आहे. असे अनेक प्रोजेक्ट आहेत की जे इथं होण्याचे चान्सेस आहेत, कारण अजूनही डेव्हलपमेंट इथली आता सुरू झाली असं आपण समजू. त्यामुळे इथं 100% ह्या गोष्टी होतील आणि याला अजूनही चान्स आहे. लेट अस वेट अँड सी. बरोबर आहे. पण तुम्ही म्हणजे आता वर्क फ्रॉम होमची कन्सेप्ट आली, तुम्ही 40 वर्षापूर्वीच वर्क फ्रॉम होमटाऊनची कन्सेप्ट आणलेली असं म्हणायला हरकत नाही. आणि ज्या बुद्धिबळाचं तुम्ही म्हणालात, तर असं मला काय वाटतं की बुद्धी आहेच, फक्त मग ते बळ कुठं कमी पडतंय? मग सरकारच्या साईडला कमी पडतंय, लोकांच्या साईडला कमी पडतंय, म्हणजे सरकारनं काय पावलं मग आता उचलली पाहिजेत, का ओव्हरऑल काय केलं पाहिजे सगळं? एक 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 त्यातला महत्वाचा विषय तुम्ही चांगला प्रश्न विचारला की मी नेहमी म्हणत असतो की जिथं सुबत्ता असते ना तिथं थोडीशी अशी अंगात रग असते, थोडीशी मस्ती म्हणू आपण त्याला, तर ती असतेच असते. आणि याच्यामुळे कदाचित असं होतं की आता तुम्ही जर बघाल तर आपल्या इथून सांगलीतून जवळजवळ 4 मिनिस्टर मंत्रिमंडळात होते, मुख्यमंत्री इथं होऊन गेले. ह्या सगळ्या गोष्टी का घडतात इथं, तर या सगळ्याला एकंदरीत इतकी सुबत्ता आहे इथं, त्यामुळे या गोष्टी घडत असतात. आणि मला अजूनही वाटतं की त्यामुळेच कदाचित ही स्लो डेव्हलपमेंट आहे की त्यांचे फोकस वेगळे आहेत प्रत्येकाचे. राजकारण म्हटलं की वोट बँक महत्वाची, आणि वोट बँक म्हटलं की डेव्हलपमेंट थोडीशी बाजूला राहते आणि त्याच्यासाठी दुसरे सगळे प्रकार करून ती मंडळी पुढे जात असतात. तर राजकारणाची गरज म्हणण्यापेक्षा सुद्धा इथल्या लोकांची गरज काय आहे हे ठरणं गरजेचं आहे. आणि त्यांना जे पाहिजे, आज कसं आहे की ऊसाचं पीक आहे, ऊस लावतात, पण त्याच्यामुळे जमिनी इतक्या बाद होत चाललेल्या आहेत. त्याच्यावरती काय उपाय करायला पाहिजे, ह्याच्यावरती अभ्यास झाला पाहिजे.
प्रचंड मोठं काम उलट इथं आहे आणि त्याच्यासाठी आता स्कोप आहे, ते करायला पाहिजे असं माझ्यासारख्याचं म्हणणं आहे, की आता काम संपलं नाही, आता खरं वेळ आली आहे, आता सुरू झालंय खरं. इतक्या फर्टाईल लँड्स होत्या त्या आणि आता त्याची फर्टिलिटी गेली. दोज आर बिकमिंग डेड लँड्स. त्याला पुन्हा जर त्याची क्रय शक्ती वाढवायची असेल तर काय करावं हे आत्ता पुन्हा ठरेल आणि त्या दृष्टीनं हा विचार येईल. म्हणून कदाचित पुन्हा अजून हा मोठी ही वेळ यायची आत्ता नांदी आहे असं मी समजतो आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करतोय की म्हणजे राजकारणी हे सगळ्यापेक्षा सुद्धा तिथं राहणाऱ्या माणसाची खरं तर गरज हा सगळ्यात मोठा इथला डेव्हलपमेंटचा विषय ठरू शकतो. बरोबर. अगदी मला खूप प्रश्न विचारायचे आहेत, पण आपण थोडंसं पुन्हा मूळ मुद्द्याकडे येऊया असं मला वाटतं. त्यातला एक मुद्दा असा आहे की कन्स्ट्रक्शनवर आपण जे बोलत होतो, तर त्याच्यामध्ये स्टील हा कन्स्ट्रक्शनचा आत्मा आहे. तर मग स्टील निवडताना काय पॅरामीटर्स जनरली तुम्ही बघता इतके वर्षांपासून आणि आता बघताय, आणि मग ते स्टील कसं सिलेक्ट करायचं? नेहमीचा जो विषय एक होता की म्हणजे आपल्या इथं हँड वर्किंग मध्ये जास्त लोक असल्यामुळे स्टील बेंड करताना ते क्रॅक होतं किंवा तुटतं, हे जे बघणं आहे त्या लोकांचं, मग प्रत्यक्ष काम करणाऱ्या मजुराचं, तो सगळ्यात मोठा मुद्दा मी धरतो. टेन्साईल स्ट्रेंथ पाहिजे त्याला, हे सगळ्यात मोठा विषय आहे, ह्यात काही शंका नाही. पण ते जर इनगॉट्स मधून केलेलं असेल किंवा स्क्रॅप मधनं केलेलं असेल तर त्याच्यातलं कार्बन कंटेंट कळतात आणि ते बेंड करत असताना ते ब्रेक होणं, ओपन आउट होणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या होऊ नयेत ह्याची काळजी घेतली गेली पाहिजे. आणि बघताना आमच्यासारखी व्यक्ती ते पहिल्यांदा बघतं की बेंड करत असताना स्टील ब्रेक होऊ नये, क्रॅक तर होऊच नाही. ह्या दृष्टीनं जी गोष्ट आपण प्रामुख्यानं बघतो ती मी तरी पहिल्यापासून बघत आलो आणि पाळत आलेलो आहे. आणि आणखीन एक म्हणजे आयकॉन स्टील कधी तुम्ही याच्यापूर्वी वापरले किंवा काय अनुभव तुमचा किंवा आयकॉन स्टील मला आठवतंय त्याप्रमाणे भरपूर वापरलेलं आहे आणि बारामतीच्या प्रोजेक्ट्सला परवा वापरलेलं आहे. आता सातारचं SP ऑफिस चालू आहे तिथं वापरतोय. बंगलोच्या तर अनेक प्रोजेक्टनं वापरलेलं आहे. म्हणजे छोटे छोटे प्रोजेक्ट असले तरी बंगलो माझं पॅशनेट असल्यामुळे तिथं ही माणसं इतकं यानं ऐकतात आपलं की एक श्रद्धास्थान समजतात आपलं. त्यामुळे अशा खूपशा बंगलोमध्ये मी आयकॉन स्टील वापरलेलं आहे. आणि येस, आयकॉन स्टील इज अन बेस्ट स्टील फॉर द स्ट्रेंथ. सस्टेनेबिलिटी हा विषय मी खूप मोठ्या प्रमाणात हँडल करत असल्यामुळे ह्याच्यात स्ट्रेंथ महत्वाची असते आणि सस्टेनेबिलिटी आणि स्ट्रेंथचा जर विचार केला तर मग आयकॉन स्टील त्याला बरोबर त्याला उपयुक्त आहे आणि म्हणून मग कदाचित त्याच्याकडे जास्त ओढ आहे आणि मग ते वापरलं जातं असं साहजिक घडत राहतं. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न तो म्हणजे इतके वर्ष काम केल्यानंतर जसं तुम्ही मगाशी म्हटलात की हजारो विद्यार्थी तुम्ही सुद्धा घडवलेले आहेत, अनेक लोक तुमच्याकडं काम करतायत, तर या सगळ्यामध्ये आता जो पहिला जो फ्रेशर आहे आर्किटेक्ट इंजिनियर ज्यांचं आता पहिलं पाऊल आहे या क्षेत्रामध्ये, म्हणजे थोडक्यात तुमचं 40 वर्षांपूर्वी जसं पहिलं पाऊल होतं, तर तसं ज्यांना टाकायचंय तर त्यांना इतक्या वर्षाचं सिनियरिटी म्हणून, एक्सपिरियन्स म्हणून, तर तुमच्या यशाचा फॉर्म्युला, गुरुकिल्ली, सल्ला, मार्गदर्शन काय सांगाल तुम्ही सगळं? बस डोळे उघडे ठेवा आणि डोळे उघडे ठेवून तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघत राहा. जग तुम्हाला सगळं शिकवत असतं. ही पृथ्वी वसुंधरा तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या शिकवते. सस्टेनेबिलिटी असू दे नाहीतर मग तुमचं युटिलिटीज असू दे, ह्या सगळ्या गोष्टी निसर्गाकडनं तुम्हाला शिकायला मिळतात. त्यामुळे मी नवीन टीमला मी नक्की सांगू इच्छितो की निसर्ग आणि पर्यावरण याचं संवर्धन करणं हे पहिलं काम तुम्ही करा आणि ते करत असताना तुम्हाला जे काही अनुभव येतात, ज्या काही गोष्टी तिथं शिकायला मिळतात, ते शिकणं म्हणजेच तुम्हाला आर्किटेक्चर मधलं फर्स्ट स्टेप आहे ती खरं तर. आणि ही जर तुम्हाला करता आली तर नथिंग लाईक दॅट, म्हणजे यू विल बी अन मोस्ट सक्सेसफुल आर्किटेक्ट असं मी सांगू शकेन. इमॅजिनेशन्स असतात, तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या त्याच्याबाबतचा जो विचार करायचा असतो तो ही वसुंधरा निसर्ग शिकवत असतात. सो कीप युअर आईज ओपन अँड वॉक
along the road by saving nature and environment. Sustain earth will be my strong message to the new generation. क्या बात आहे. सो हे होते आर्किटेक्ट प्रमोद चौगुले सर आणि 40 वर्षांचा अनुभव, आजपर्यंत हजारो केलेले प्रोजेक्ट्स आणि भारतभर, जगभरात केलेला प्रवास, त्या निमित्तानं आलेले अनुभव, तिथं केलेले प्रोजेक्ट्स, हा सगळा अनुभवांचा पट असा काही मिनिटामध्ये मांडणं खरं तर फार अवघड आहे. पण तरीसुद्धा त्यांनी फार महत्त्वाच्या मोजक्या शब्दांमध्ये आपल्याशी संवाद साधला आणि मला त्यातला एक गमतीचा भाग असा वाटला या सगळ्यामध्ये, की जसं बुद्धिबळाचा तुम्ही मगाशी उल्लेख केलात, जशी ही नगरी आहे तर त्याच्यामध्ये ती 64 घरांमध्ये रमणारा एक राजा असतो आणि हा राजा आहे जो प्रत्येक घरांमध्ये रमतो, घरांमध्ये साठी काम करतो आणि गेल्या अनेक वर्ष असं काम तुम्ही करताय. भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत आणि पर्यायानं देश सेवा घडावी, याच आयकॉन स्टीलकडून मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.